लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी 1 मे रोजी अंगणवाडी सेविका, कर्मचारी, नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शहरातील विकास कामांचे नियोजन व रूपरेषेची माहिती नागरिकांसमोर मांडली. फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी 1 मे दिनानिमित्त ध्वजारोहण नंतर सभागृहात बैठक घेत शहरातील होणाऱ्या विकास कामांची माहिती दिली, तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शहरातील नागरिकांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वप्रथम अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्याची नोंद घेण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांना आपापल्या तक्रारी, अडचणी मांडण्याचे सांगितले. नंतर नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले की शहरातील कोणती विकास कामे सुरू करण्यात येणार आहे याची माहिती दिली. यानंतर सर्व उपस्थितांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गावामध्ये जे घर झाले नवीन, त्याच्या समोर 3-3 फुटाची माती पडलेली, ती उचलली गेली. 3-3 फूट रस्ता वाढवून आपलं जास्त पाणी सुरू जास्त पाणी काय करणार गाड्या पाणी मंडी ते आपल्या दत्त मंदिर इकडं पूर्ण पाणी माईक द्या. मला सांगा. नमस्कार. भाऊ, साईनगर मधलं जे ड्रेनेजचं पाण्याचं चालू आहे, साईनगर मधलं औरंगाबाद रोड, तर तिथून ते पाणी ड्रेनेजचं येत आहे. तर तिथे साठवण होतं आणि ते साठवण होऊन त्याचा इतकं दुर्गंधी, इतका वास आहे, संध्याकाळी तितका वास येतो की बाहेर 1 महिना सुद्धा बसू शकत नाही. याच्या आधी पण आम्ही 3-4 अर्ज दिलेले आणि मी आज वैयक्तिक बोलते, कार्यकर्ते असून साईनगर मार्फत बोलते. आता अर्ज पण द्यायचं आहे आम्हाला परत. त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे, एक ड्रेनेजचं ते पाणी पुढे निघालं पाहिजे. मला ती सूचना आमच्याकडे आलेली आहे. म्हणून ते सांगितलं होतं आणि 2 गुडके आम्ही 2 स्पॉट पाणी करून आलो. त्याला पाईप टाकून इथं पुलापर्यंत सोडायचं आहे. पुढे ते अपूर्ण काम झालं आहे त्याचं. म्हणजे त्यावेळेस आपली रेड लाईन त्याला जोडली जाईल. मग तात्पुरतं आपण त्याला पुढे सोडणार आहे. कुठे जोड नोटीस देणार पहिल्यांदा सांगितल्यानंतर नाही त्यानंतर करणार. बरोबर. कारण काय आहे, गाड्या धुणं, रोड पाणी सोडणं, नंतर बांधकाम नवीन ते चालू झालेले आहे. ज्यांना बांधकाम करायचं परमिशन दिल्यानंतर आपण पहिले पाठिंबा घ्यायचं नाही. समोर कोणी बांधायचं मोठे मोठे. आता जे रस्ते ते आता गावामध्ये आणि बाकीचा पूर्ण एरिया आपण 100 कोटीचा ड्रेन लाईनचा प्रस्ताव आपला पूर्ण गाव फुलंब्री शहर म्हणजे आजूबाजूच्या वस्त्या वगैरे खुलताबाद रोडपासून त्या वानेगाव फाटा ते फुलंब्री, तिकडं आडनादी ते फुलंब्री, तिकडं 5 फाटा ते फुलंब्री जे आपले हात आहे. आणि मग अंतर्गत जे पण कॉलन्या आहे, नवीन कॉलन्या असतील, जुने आपलं जुनं गाव असेल, पूर्ण तर ड्रेन लाईन नवीन टाकणार आहे. आणि त्या ड्रेन लाईन टाकल्यानंतर साईडनं मग नंतर त्याच्यानंतर रोड, रस्ता आणि साईडनं छोटे नाले असा तो रस्ता तयार करून तो पण आपण ते काम हाती घेणार आहे. आता ते सध्या जे पाण्याची परिस्थिती आहे तर ते रोडवर येणार पाण्याची तर पण कोणी असतात त्यांना आपण ते सूचना देणार आहे पहिल्यांदा. नाही ऐकल्यानंतर मग पुढची कारवाई. दुसरी गोष्ट, हे काम करत असताना आता ते पाण्याची पाईपलाईन आहे, ड्रेन आहे, हे झाल्याशिवाय रोड करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर रोड करणार आहे आपण. आणि रोड करताना पूर्णतः रुंद करणार आहे. म्हणजे आपण गल्लीमध्ये जाताना ते घर ते हे घर म्हणजे काही सोडणार नाही. कोणाचे पायरे वटे पुढे आले असतात, कोणी अडथळा आणला तर आपण तिथं PR कार्डनुसार जे काही मोजणी करणार त्यानंतर जी जागा असेल त्याच्यानंतर
जेवढी जागा समजा 600 स्क्वेअर फीट असेल त्याची जागा 20 बाय 30 असेल त्याला 20 बाय 30 तर तो जर 35 आला असेल तर तेवढं तोडणार. त्याच्यानंतर पुढं ते 3 फूट नियमन ते मागे घेतलं पाहिजे. ते मागे जर नाही घेतलं तर ते आपण मागे घेणार. अशा पद्धतीचं काम आपण करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जे म्हणजे रस्ते कमी झालेले रस्ते रुंद झाले पाहिजे. लोक गाड्यासुद्धा आतमध्ये गेल्या पाहिजे. ट्रॉफिकचा प्रश्न आहे. मंडीचं बसते मंडीसुद्धा आपण त्यांना सांगितलं शाळेच्या मैदानावर बसवून सांगितलं आहे. त्याच्यासोबत आपण ह्या असे कामं हळूहळू हाती घेऊ लागलो. त्यानंतर मग आपण हे जे भाजी मंडी आहे नंतर मग फ्रूट मार्केट आहे हे टप्प्याटप्प्यात आपण जागा मिळाल्यानंतर बांधकाम करणार आहे. महिलांना तिथे स्थलांतरित करणार आहे. अशा परिस्थिती अंगणवाड्यांच्या निवासी शाळेचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. तर मला विनंती आणि सूचना पण आहे की मी म्हणजे तुमच्यावर कुठलाही राजकीय दबाव राहणार नाही. मोकळ्या मनाने तुम्ही तुमचं काम करा. कुठं तुम्ही पण हस्तक्षेप करू नका. पण राजकारणात कोणी कोणाचं पडायचं नाही. फक्त आपल्या मुलांना कसं चांगलं शिकवता येईल आणि व्यवस्था कशी चांगली करता येईल ते आपण प्रयत्न करा. आमचा हस्तक्षेप राहणार नाही. कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. तुम्ही तुमचं व्यवस्थित काम करायला संपला विषय. बरोबर आहे. त्यामुळे दबावाखाली पण जायचं नाही. आता नवीन बॉड्याने मग काय काय करताय मग आमच्या घरात करताय का हे पण प्रत्येकाला भीती असते. आमच्या कर्मचाऱ्याला पण तशी भीती होती. तसं काही विषय नाही. कारण जे काम करतील पण लागा ना आग्या गोष्टी आपल्याला जायचं नाही आहे. आणि प्रत्येकाला आपलं आपलं जीवन आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्यामध्ये कोणाला नगरपंचायत कुठे दखल देणार नाही एवढं निश्चित सांगतो. कोणते दबाखाली काम करू नका. सर्व या ठिकाणी बसलेल्या भगिनी संपूर्ण सगळ्यांना सांगतो आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षणावर आपला भर राहणार आहे. नगरपंचायतच्या माध्यमातून आपल्याला स्वतःची शाळा आपल्याला करायची नगरपंचायतची आणि मोफत शिक्षण पण द्यायचे. त्यासाठी तुमच्याकडून वस्ती शाळेतून अंगणवाडीतून जे विद्यार्थी तयार होतील त्यांना इथे पुढं मार्ग असला पाहिजे दृष्टिकोनातून आणि मोफत शिक्षण देणं आहे. कारण या आताच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक आपण जर बघितलं तर फी जर बघितली तर खूप मोठी आणि प्रायव्हेट शाळा सगळ्यांच्या झाल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या शाळा आहेत आणि भरमसाठ फी आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा गोरगरीब जी जनता आहे त्यांना शिकवता येत नाही आपल्या मुलांना. आणि त्याच्यामुळं उच्च दर्जाचं शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे. क्वालिटीचं शिक्षण असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण नगरपंचायती वतीने ते करणार आहे. मी मागे पण सांगितलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.